फायनल अकाउंट्स संदर्भात दोन गोष्टींची गरज असते. पहिली म्हणजे ट्रायल बॅलन्स आणि दुसरी ॲडजस्टमेंट. आता तुम्ही म्हणाल ॲडजस्टमेंट म्हणजे काय? तर ट्रायल बॅलन्सची व्याख्या आपण अगोदर पाहू. The list of debit and credit balance of all ledger account is called trial balance. म्हणजे सर्व लेजर अकाउंटच्या क्रेडिट किंवा डेबिट किंवा क्रेडिट बॅलन्सेसची बेरीज याला म्हणतात ट्रायल बॅलन्स. आता ट्रायल बॅलन्स हे कशावरनं तयार केलं जातं? तर अकाउंट्स ऑफ अ लेजर और लेजर अकाउंट्स. आता असं होतं की ट्रायल बॅलन्स तयार करत असताना ट्रायल बॅलन्सची बेरीज तर बरोबर येते डेबिट आणि क्रेडिट, परंतु तुमचं असं लक्षात येतं की काही ॲडजस्टमेंट म्हणजे एंट्रीज करायच्या राहून गेल्या. त्या एंट्रीज करायच्या राहून गेल्या त्यालाच म्हणतात ॲडजस्टमेंट. आणि ह्या ॲडजस्टमेंट या ट्रायल बॅलन्समध्ये एकतर्फी टाकता येत नाही. याचं कारण काय की एव्हरी ॲडजस्टमेंट मस्ट हॅव टू इफेक्ट. इन फायनल अकाउंट. म्हणजे प्रत्येक ॲडजस्टमेंटला दोन इफेक्ट असतात. एक म्हणजे डेबिट साईड आणि दुसरी म्हणजे क्रेडिट साईड. आता ह्या इफेक्ट्सनुसार तुम्ही फायनल अकाउंट म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट याच्यामध्ये त्या एंट्री केल्या जातात किंवा एंट्रीज या तिघांशी संदर्भित असतात. आता ज्या वेळेला तुम्ही एंट्रीज करता त्याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा पण असा आहे की ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बोथ आर नॉमिनल अकाउंट. आता आपण फायनल अकाउंट कशावरून तयार करतो? ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. आणि बॅलन्स शीटबद्दल आपण माहिती करून घेतली. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑन ए पर्टिक्युलर डेट. आत्ता नॉमिनल अकाउंटचा नियम ॲडजस्टमेंट करत असताना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नॉमिनल अकाउंटचा अर्थ काय किंवा नॉमिनल अकाउंट म्हणजे काय? नॉमिनल अकाउंट मीन्स डेबिट ऑल एक्सपेन्सेस और लॉसेस आणि क्रेडिट ऑल इन्कम और गेन्स. सर्व प्रकारचे खर्च हे नॉमिनल अकाउंटच्या डेबिट साईडला पडले जातात आणि सर्व प्रकारचं उत्पन्न हे नॉमिनल अकाउंटच्या क्रेडिट साईडला पडलं जातं. आता अजून एक महत्त्वाची बाब तुम्हाला सांगायची की हे सांगितलं तुम्हाला काय की ॲडजस्टमेंटचा इफेक्ट कसा होतो? एव्हरी ॲडजस्टमेंटचं आपण हे म्हटलेलं आहे. तर ट्रायल बॅलन्समध्ये काय दाखवलं जातं? वन टाईम अँड जस्ट वन पार्ट ऑफ द फायनल अकाउंट. मग ट्रायल बॅलन्समध्ये त्या अकाउंटचं एक तर क्रेडिट बॅलन्स दाखवला जातो किंवा डेबिट बॅलन्स दाखवला जातो. आता या प्रकारे ही व्याख्या आपण समजून घेतली. आता अजून एक
आउट ऑफ लेक्चर मी तुम्हाला सांगतो की फायनल अकाउंट्स आणि अकाउंट्स ऑफ नॉट प्रॉफिट ऑर्गनायझेशन हे 2 चॅप्टर याच्यावरचे प्रश्न साधारणतः 15-15 मार्काचे येतात आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन हे देखील 15 मार्काचे येतात. त्यामुळे या तिन्ही गोष्टींचा अभ्यास जर केला तर तुम्ही सहज पास होऊ शकाल. आत्ता पहिली ॲडजस्टमेंट काय आहे? क्लोजिंग स्टॉक. तर क्लोजिंग स्टॉक हा जो असतो, हा क्लोजिंग स्टॉक कुठं दाखवला जातो? तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक. आता हा इकडं बाय क्लोजिंग स्टॉक म्हणून दाखवल्यानंतर म्हणजे नॉमिनल अकाउंटला आला. तर क्लोजिंग स्टॉक हा जो आहे हा तुम्ही ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवला, म्हणजे नॉमिनल अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवला, तर त्याचा दुसरा इफेक्ट होतो ॲसेट साईडला. ॲसेट साईडला काय होतं की कुठं दाखवतात ते? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आणि हे कुठं दाखवतात? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता ही पहिली ॲडजस्टमेंट. आता वास्तविक पाहता जर त्यांनी या क्लोजिंग स्टॉकची एंट्री अगोदर ट्रायल बॅलन्स तयार करताना बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये जर केली असती तर ही ॲडजस्टमेंट झाली असती का? नाही. तर ही वेगळ्या पद्धतीनं ज्या वेळेला ॲडजस्टमेंटमध्ये नमूद केली जाते त्यावेळेला त्याचा इफेक्ट हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला होतो आणि त्याचप्रमाणे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ते दाखवलं जातं. आता दुसरी एंट्री काय? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय की तुम्ही जे खर्च आहेत, जे वर्षभराचे खर्च आहेत, उदाहरणादाखल आपण समजूया ऑफिस रेंट हा वर्षाचा खर्च आहे किंवा सॅलरी हाही 12 महिन्याचा खर्च धरला जातो हिशोबामध्ये. अशा वेळेला तुम्ही जर 8च महिन्याचा खर्च दाखवला आणि तो जो 4 महिन्याचा खर्च शिल्लक राहिलेला आहे तो ॲडजस्टमेंटमध्ये जर आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणून दाखवला तर त्याचा इफेक्ट काय होतो की तो ट्रेडिंग अकाउंट और प्रॉफिट एंड लॉस अकाउंट डेबिट टू कुठे? बॅलन्स शीट साईडला क्रेडिट होतो. कुठं क्रेडिट होतो? बॅलन्स शीट साईडला हा उजव्या बाजूला लिहिला जातो, म्हणजेच
ॲसेट साईडला घेतला जातो. आता तुम्ही म्हणाल की ट्रेडिंग एक्सपेन्सला तुम्ही डेबिट टाकलं, परंतु ॲसेट साईडला का टाकलं? तर नॉमिनल अकाउंटचा नियम असं सांगतो की डेबिट ऑल एक्सपेन्सेस ऑर लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स. आणि फायनल अकाउंट्समध्ये या ॲडजस्टमेंटचा प्रत्येकी एकदा इफेक्ट होतो. एकदा इफेक्ट होतो म्हणजे एक तर तो नॉमिनल अकाउंटवर होतो आणि दुसरा बॅलन्स शीटवर होतो. आता याप्रमाणे हे आउटस्टँडिंग एंट्री एक्सपेन्सेसची एंट्री झाली. आता त्याच्यानंतर तिसरी इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. म्हणजेच प्री रिसिव्ड इन्कम. आता प्री रिसिव्ड इन्कम हा जो आहे हा याची एंट्री काय होते की प्रॉफिट अँड लॉस साईडला डेबिट बाजूला जो संबंधित प्रॉफिट अँड लॉस साईडच्या क्रेडिट साईडला जो संबंधित खर्च असतो त्या खर्चातनं ते वजा केलं जातं. म्हणजे डिडक्ट फ्रॉम the particular income on the credit side of profit and loss account. आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ते घेतलं जातं. आता तुम्ही म्हणाल की इन्कम इन ॲडव्हान्स आहे आणि ते लायबिलिटी साईडला कसं काय? तर इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे तुम्हाला मिळायला पाहिजे 12 महिन्याचं भाडं, पण ते मिळालं तुम्हाला 14 महिन्याचं. मग 2 महिन्याचं जे भाडं आहे ते तुमचं उत्पन्न आहे का? नाही. मग अशा वेळेला तुम्ही काय करणार? ते जे ज्यादा 2 महिन्याचं भाडं आलेलं आहे ते भाडं हे प्रॉफिट अँड लॉसच्या इन्कम साईडमधून संबंधित उत्पन्नामधनं वजा केलं जातं आणि ते लायबिलिटी साईडच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहिलं जातं. आता पाचवा आयटम इन्कम रिसिवेबल. इन्कम आता इन्कम रिसिवेबल हे जे आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे का? नाही. परंतु ते तुमचं इन्कम आहे. म्हणजे उदाहरणादाखल परत सांगतो, ऑफिसचं भाडं आहे ते तुम्हाला 8च महिन्याचं मिळालं आहे. 12 महिन्याचं मिळायचं 4 महिन्याचं मिळायचं राहिलेलं आहे.
त्यावेळेला ते तुमचं इन्कम हे इन्कम रिसिवेबलमध्ये दाखवलं जातं आणि इन्कम रिसिवेबल हे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला घेतलं जातं आणि ते बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घेतलं जातं. आता हे इन्कम रिसिवेबल कुठं घेतलं जातं? संबंधित इन्कम जे आहे, पर्टिक्युलर इन्कम ऑन क्रेडिट साइड याच्यामध्ये काय होतं? ॲड होतं, ॲड. आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवलं जातं. आलं लक्षात? इन्कम रिसिवेबल जे आहे ते तुम्ही प्रॉफिट अँड लॉस साईडला संबंधित जे इन्कम असतं त्या इन्कममध्ये रिसिवेबलची रक्कम ही ॲड केली जाते आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहिलं जातं. आता पुढच्या एंट्र्या आपण पाहूया. पुढच्या एंट्र्या म्हणजे ॲडजस्टमेंट या फार महत्त्वाच्या आहेत. कारण ह्या ॲडजस्टमेंटमध्ये जे काही लिहिलेलं असतं ते डेटरच्या संदर्भातले ॲडजस्टमेंट आहेत. आता हे ॲडजस्टमेंट हे तुम्ही पूर्ण अर्थपूर्ण जर पाहिलं तर कसा इफेक्ट द्यायचा हे तुम्हाला कळेल. आता पहिली ॲडजस्टमेंट आपण पाहूया. ती आहे म्हणजे पहिली म्हणजे 6वी. कारण आत्तापर्यंत वर 5 पाहिले आपण, आता ही 6वी बॅड डेब्ट्स. ॲडिशनल और न्यू. आता बॅड डेब्ट्स म्हणजे काय? तर तुम्ही अनेक जणांना माल विकलेला असतो आणि त्याच्यापैकी काही जणांची किंवा बऱ्याच जणांची रक्कम येणे असते. आता तुम्ही ज्याला माल विकतात तो तुमचा काय होतो? डेटर. आणि त्याच्याकडून रक्कम येणं असल्यामुळे ती होते बॅड डेब्ट्स. आणि ह्या बॅड डेब्ट्सची प्रोव्हिजन आपण आता करूया. आता बॅड डेब्टचा इफेक्ट्स आपण समजून घेऊया. पहिली एंट्री होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला शो टू दी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. किंवा जर ओल्ड बॅड डेब्ट्स असतील तर ॲड टू ओल्ड बॅड डेब्ट्स. आता हे तुम्ही बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला दाखवलं. आता याची दुसरी एंट्री होती बॅलन्स शीटला. तर बॅलन्स शीटच्या कुठं येतं आहे? बॅलन्स शीटच्या डेटरमधनं बॅलन्स शीट डेटरमधून
बॅलन्स शीटच्या डेटर्समधून हे वजा होतं. म्हणजे काय, बॅलन्स शीट डेटरमधनं डिडक्टेड. म्हणजे याची एंट्री कशी झाली की बॅड डेब्ट्स हा तुमचा लॉस झालेला आहे, त्याच्यामुळे तो कुठे येणार, नॉमिनल अकाउंटच्या रूलप्रमाणे तो येणार डेबिट साईडला. आणि दुसरा इफेक्ट कुठं होणार, बॅलन्स शीटला. आता बॅड डेब्ट्स कशातलं झालेलं आहे तुमचं, डेटरमधनं. येणारे डेटर्स कमी झालेत म्हणून तुम्ही बॅलन्स शीटच्या डेटर्स बॅलन्समधनं किंवा डेटर्समधनं ही रक्कम डिडक्ट कराल. आता सातवी ॲडजस्टमेंट, प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स किंवा रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेब्ट्स किंवा न्यू RDD. आता हे पहा, याच्यामध्ये देखील थोडासा तुमचा चकवा होऊ शकतो. कधी तुम्हाला रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेब्ट्स म्हणून सांगितलं जातं ॲडजस्टमेंटमध्ये, किंवा न्यू RDD म्हणून सांगितलं जातं. आता न्यू RDD म्हणजे काय, तर प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स किंवा रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेब्ट्स. म्हणजे तुम्हाला जी येणं रक्कम असते ती तुम्हाला साशंक आहात तुम्ही त्याच्याबद्दल. आता जेवढी रक्कम साशंक असेल ती दाखवली जाते रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेब्ट्स, आणि ती जाते कुठे की प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. डेबिट साईडला लिहिलं जातं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे काय झालं, प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट किंवा रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेब्ट हे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहायचं, आणि ती जी रक्कम आहे ती देखील डिडक्टेड फ्रॉम डेटर्स इन बॅलन्स शीट. आलं लक्षात. आता 8वी एंट्री ही रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर. रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स.
आता हा देखील तुमचा लॉस झाला, कारण तुम्ही तरतूद केली की एवढे डेटर्स येणार नाहीत, एवढे बुडीत होणार. मग ते बुडीत होणार म्हणजे ते काय झालं, तुमचे एक्सपेन्सेस ते जातील तुमच्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. आणि आता हे जे आहेत कुठं दाखवणार, डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि क्रेडिट काय करणार तुम्ही, क्रेडिट परत एकदा डिडक्ट फ्रॉम डेटर्स इन बॅलन्स शीट. आता याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल, या तिन्ही एंट्र्या ज्या आहेत त्या डेटर्सशी संदर्भित आहेत. त्या तिघांचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला होतो. आणि तिन्ही रकमा या संबंधित डेटर्स बॅलन्स शीटच्या डेटर्सच्या रकमेमधून वजा करायच्या असतात. या समान रकमा आहेत, याचा अभ्यास नीट करा. याच्या एंट्री तुम्हाला करत असताना गडबड होते. आणि आता शेवटची आपण एंट्री पाहूया आजच्या दिवसाची. 9वी एंट्री, डिप्रिसिएशन. आता डिप्रिशिएशन म्हणजे काय, की तुमच्याकडे जे फिक्स्ड ॲसेट्स आहेत किंवा ॲसेट्स आहेत त्याची वर्षानुवर्ष हळूहळू झीज होते. तर त्या वर्षात झीज झालेली जी रक्कम असते त्याचं पर्सेंटेज सांगितलं जातं, कोणत्या पर्सेंटेजने काढायचं त्याची मेथड आहे. त्या मेथड्स आपण पुढं समजून घेऊया. परंतु डिप्रिशिएशन हा तुमचा लॉस आहे. कशाचा लॉस आहे, त्या वस्तूचा लॉस आहे. समजा 10,000 रुपयाची वस्तू आहे, तुम्ही 1,000 रुपयाचं डिप्रिशिएशन दाखवलं म्हणजे तुमची वस्तू किती शिल्लक राहिली, 9,000ची. मग 1,000 काय, हे तुमचं नुकसान किंवा लॉस आहे. तर हे कुठं दाखवलं जातं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. डेबिट साईड P&L अकाउंट. आणि हे कशातनं होतं, हे जे डिप्रिशिएशन आहे ज्या ॲसेटवरचं दिलेलं असतं त्या ॲसेटमध्ये ते झीज होते. म्हणजे डिडक्ट फ्रॉम कन्सर्न assets to balance sheet side. आलं लक्षात, हे एंट्र्या फार महत्त्वाच्या आहेत. हे एंट्र्या करत असताना तुम्ही पहिली एक गोष्ट समजून घ्या की ट्रायल बॅलन्सवरनं ज्या वेळेला तुम्ही फायनल अकाउंट्स तयार करता त्यावेळेला ट्रायल बॅलन्सप्रमाणे ॲडजस्टमेंट जे दिलेले असतात त्याला अगोदर टिकमार्क करायचं त्या ॲटमला ट्रायल बॅलन्स. आणि मग तुम्ही ट्रायल बॅलन्सला यायचं, टिकमार्क केलेल्याला जागा सोडायची आणि मग त्याची ॲडजस्टमेंट तिथे टाकायची. ती कशी टाकायची ती आपण उदाहरणं ज्या वेळेला सोडू त्यावेळेला पाहूया.